उपस्थित आजच्या सभेचे सन्माननीय वक्ते आदरणीय रमेश स्टीफन चोपडे बाळक साहेब, सोबतच उपस्थित असलेले सन्माननीय पाळक वर्ग, आपणाला मी विनंती करेन कृपया आपण पुढे येऊन बसावं. प्रार्थना करून सुरुवात करूया. हे दयाळू देव बापा, आम्ही आभार मानतो आजच्या या सुदीर्घ समयासाठी. गृहसणाची परमेश्वर पित्या आम्ही वर्षभर वाट बघत असतो व या दिवसाला मोठ्या आनंदाने आम्ही साजरा करत असतो. प्रिय प्रभू, प्रतिवर्षाप्रमाणे आज देखील आम्ही गृहसणाच्या या सभेसाठी जमलेलो आहोत आणि आजची ही सभा प्रार्थनेने तुझ्या हाती आम्ही सोपवत आहोत. आमची प्रार्थना आहे प्रभू, आजच्या उपासनेला, आजच्या सायंकाळच्या या सभेला तू आपल्या हातामध्ये घे. होणारी सभा देवापा तू आशीर्वादित कर. तुझ्या प्रिय दासाला तू आम्हामध्ये आणलंस म्हणून आम्ही आभार मानतो. प्रार्थना करतो त्यांच्या करवी होणारी वचनाची सेवा आशीर्वादित कर. या वचनाच्या द्वारे प्रभू आम्हाला निर्णय घेऊन आमचं ख्रिस्ती जीवन अधिक मजबूत करावं यासाठी मार्गदर्शन तू कर. सोबतच देवबापा आजच्या या सभेसाठी जे प्रियजन येत आहे सुखरूपान व आजची सभा आशीर्वादित कर. या सभेमध्ये गीत गायनाची सेवा करीत असताना क्वायरला तुझी कृपा आणि तुझा अनुग्रह दे व ह्या गीत गायनाच्या सेवेद्वारे प्रभू तू गौरवीला जा व येथे असलेल्या प्रत्येक कुटुंबासोबत आम्हा मंडळीला तू आशीर्वाद दे. ही प्रार्थना प्रभू येशूच्या गोड आणि सुमधुर नावात केली म्हणून तू ऐक. आमेन. या सभेच्या सुरुवातीला आपलं क्वायर गीत गायनाची सेवा करेन. हॅलो 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 बरं, सर्वांना सलाम. आज पुन्हा एकदा मला वाटतं वर्षभराच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपण एकत्र आलो ना गृहसणाच्या निमित्ताने, आणि प्रभूची स्तुती आपण सर्व मिळून करू. हालेलुया स्तुती गाय हम. येतं का सर्वांना? बहुतेकांना येतं, तर आमच्या सोबत गा आणि टाळ्या वाजवा, पण रिदमवर वाजवा. ठीक आहे.
शिकणार मग मग आकान काढून घ्यायचं, हा लिहून घ्यायचं आणि नेहमी हे गीत गायचं, नाही का? आपण सर्व प्रभूची स्तुती करण्यासाठी म्हणून आहोत. पुन्हा एकदा आणखीन एक आमचा राजा, आमचा प्रभू येशू ख्रिस्त याचा गौरव करीत एक सुंदर गीत पुन्हा एकदा गाणार आहोत. राजाओं का राजा है, प्रभुओं का प्रभु है, प्रभु यीशु मसीह. बरं, यावेळेस आपण आपल्या आजच्या सुस्थितीबद्दल आम्ही सर्व सुखी आनंदित आहोत ना? आहोत की नाही?
हा, मग आम्ही ज्या परमेश्वराने आम्हाला सुखी निरोगी ठेवलं, आनंदित ठेवलं आणि सुरक्षित ठेवलं, आमच्या अभ्यासात, आमच्या सर्व व्यस्ततेमध्ये आम्हाला तो मदत करतो ना. अभ्यास करताना अडचण येते की नाही, पण प्रार्थना केली की ती अडचण दूर होती ना. मग प्रार्थनेने सर्व अडचणी दूर होतात. आणि म्हणून ज्या देवाला आम्ही प्रार्थना करतो त्या प्रभू येशूचे आपण आभार मानूया, धन्यवाद देऊ त्याच्या नावाला. आणि एक सुंदर गीत आपण सर्व मिळून गाऊ. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा, उपकार है तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. योग्यता से बढ़ के दिया है, अपनी दया से तूने मुझे, मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूं प्रभु मैं. सर्व मिळून गाऊया. सच्चा जिंदा खुदा, तुझ पर ही भरोसा मेरा, सेवा पूरी करके पाऊं इनाम, प्रभु ऐसा दो वरदान. तू है सच्चा
भरोसा मेरा, तू है सच्चा जिंदा खुदा, है तुझ पर ही भरोसा मेरा। सेवा पूरी करके पाऊं इनाम प्रभु ऐसा दो वरदान। सेवा पूरी करके पाऊं इनाम प्रभु ऐसा दो वरदान। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा। उपकार तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। पुन्हा एकदा गाऊया। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा। उपकार तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। कोटि 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 स्तुति धन्यवाद। कोटि कोटि स्तुति धन्यवाद। आम्ही तुमच्यासाठी टाळ्या वाजवतो. खूप छान गायलं, खूप छान. तुमचा आवाज ऐकून आम्हाला हुरूप येत होता. हा? छान. देवबापाची स्तुती असो. पुढची वेळ आपण पाळक साहेबांच्या हातात देऊ. या सुंदरशा गीत गायनाच्या सोबतच आपण महिला मंडळाकडून देखील आजच्या गृहसणानिमित्ताने जे गीत आहोत ते ऐकणार आहोत. त्यासाठी महिला मंडळ म्हणजेच सन्मान्य मार्था अक्का, जुलियाना अक्का आणि सर्व जो त्यांचा ग्रुप आहे, या गृहसणाच्या सभेला उपासनेच्या देवाच्या पवित्र वचनाकडे जाण्यापूर्वी विजय संगीतातून आपण गीत ऐकणार आहोत. प्रभूच्या गौरवासाठी महिला मंडळ पुढे येऊन गीत सादर करेल.
सुंदरशा गीत गायनासाठी मी परमेश्वराला धन्यवाद देतो. आपल्या गृहसनाचं जे ब्रीद वचन आहे, नीतिसूत्रे 24वा अध्याय वचन 3 आणि 4 हे मी आपणासाठी वाचतो. सुज्ञानाचे योगे घर बांधिता येते, समंजसपणाने ते मजबूत राहते. ज्ञानाचे योगे त्याच्या खोल्या सर्व प्रकारच्या मौल्यवान व मनोरम वस्तूंनी भरून जातात. देवबाप ह्या पवित्र वचनाच्या द्वारे आमच्या घराची बांधणी, आमची मजबूती आणि आमचं मनोरमपण हे आशीर्वादित करो. प्रियजन हो, गृहसनाच्या आजच्या या आपल्या पहिल्या सभेसाठी आपल्याला जे सन्माननीय रक्ते लाभलेले आहेत, ते आदरणीय रेव्हरंड स्टीफन चोपडे पाळक साहेब आज आपल्या मध्ये उपस्थित आहेत. त्यांची प्रिय कन्या ही देखील आपल्यामध्ये उपस्थित आहे. आपल्या SM परिवारासाठी परमेश्वराला धन्यवाद देऊया, कारण की वडील चांगलं बोलतात आणि मुलगी खूप छान गाणं गाते. आपल्या SM परिवारामध्ये सेवा करणारं हे प्रिय कुटुंब, त्यांचं एस चर्च नंदुरबार आपल्या स्थानिक मंडळीच्या वतीने आपण स्वागत करणार आहोत. स्वागतासाठी मी सन्माननीय मार्था अक्का सुतार आपणाला विनंती करणार आहे. आपल्या सन्माननीय चेअरमन मार्था अक्का पुढे येतील व आपले जे नियोजित वक्ते आहेत रेव्हरंड स्टीफन चोपडे पाळक साहेब सोबतच मी कॅल्वरीलाही विनंती करेन, या पित्याचं आणि कन्येचं आपण मंडळीच्या वतीने स्वागत करणार आहोत. कृपया स्वागतासाठी आपण पुढे यावं. आपण सर्व टाळ्या वाजून धन्यवाद पाळक साहेब. आपल्या गौरवी सेवा कार्यासाठी मान्यवरांचा आभार मानतो. कॅल्वरीच्या द्वारे देवबाप गीत गायनाची सेवा आशीर्वादित करत आहे आणि आजच्या या सभेला देवबापाचं पवित्र वचन ऐकण्यापूर्वी एक सुमधुर गीत आपण प्रभूच्या गौरवासाठी ऐकणार आहोत. तर मी कॅल्वरीला विनंती करेन, कृपा करून आपण पुढे यावं आणि ज्या ट्रॅकवरती त्यांनी हे गीत गायलेलं आहे ते गाण्यासाठी कृपा करून आपण पुढे या. आपण हे गाणं ऐकू आणि प्रभूचा आशीर्वाद या गीतांच्या द्वारे आपण घेऊया. Hello, 1 2 3 mic testing.
माझे मन तुझ्यासाठी तुला समर्पित आहे. माझे पाय तुझ्यासाठी सेवेला सजले. माझं आवाज तुझं तुझी स्तुती गाईन. माझे ओठ तुझे वचन जाहीर करीन. ओ येशुवे, तुझी सेवा मी करीन. माझे हृदय हे तुला मी अर्पण करीन. आता मी नाही जगत, पण तू माझ्या जगतोस. माझ्या हृदयी मंदिरात सदैव तू वास कर. तुझी इच्छा मी पूर्ण करीन. मला वळवून तुझा साक्षीदार मी आहे. तुझी कृपा मला दे. ओ येशुवे, तुझी सेवा मी करीन. माझे हृदय हे तुला मी अर्पण करीन. जीवनभर तुझ्यावर प्रेम करीन. तुझी सेवा करीन. फक्त तुझ्यासाठी जगेन. माझे सर्वस्व तुला अर्पण करीन. ओ येशुवे, तुझी सेवा मी करीन. माझे हृदय हे तुला मी अर्पण करीन. थँक्यू. परमेश्वर देवा, तुमची सेवा आशीर्वादित करो. हे जे गीत आहे पाळक साहेबांसंगती बोलत होतो, हे कन्नडा भाषेतलं गीत आहे आणि त्यांनी म्हणजे पाळक साहेबांनी आणि कॅल्वरीनी ते मराठी भाषेमध्ये ट्रान्सलेट केलं आणि स्वतः ट्रान्सलेट करून प्रभूच्या गौरवासाठी आजच्या या सभेमध्ये या गीताचं गायन झालेलं आहे. देवाच्या पवित्र वचनातून आपण जो आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत, त्यासाठी मी आपले नियोजित वक्ते सन्माननीय रेव्हरंड स्टीफन चोपडे पाळक साहेब आपणाला विनंती करेन की देवाचा जो पवित्र निरोप आहे तो कृपया आपण पुढे येऊन देवाच्या वचनाची घोषणा करावी. सर्वांना सलाम. जवळजवळ 10 वर्षांनी इथे आलो आणि मला अत्यंत आनंद आहे. सर्वप्रथम माझा पवित्र देव, जिवंत देव, त्याचे मी आभार मानतो. माझी कोणती पात्रता नसताना त्याने मला आज त्याच्या वचनाची सेवा करण्याची संधी दिली. त्याचबरोबर चर्च काउन्सिल मान्य अध्यक्ष साहेब आणि सर्व कमिटी मेंबर, सर्व सेवकगण या ठिकाणी उपस्थित,
आपणा सर्वांचे देखील मी मनापासून आभार मानतो. आज या गृहसणाच्या निमित्ताने आपल्यामध्ये देवाच्या वचनाची सेवा करण्यासाठी आपण माझा विचार केला आणि मला अत्यंत त्या गोष्टीचा आनंद आहे. या दिवसात या गृहसणाची पहिली सभा आपण या गर्ल्स हॉस्टेल कॅम्पसमध्ये आमच्या मार्था मावशी त्यांच्या कॅम्पसमध्ये आपण ही घेत आहोत आणि खरोखर आनंदाचा पर्व आहे आणि गृहाचा सण म्हणजे ख्रिस्ती गृह. आणि या दिवसामध्ये आपण विविध देवाच्या सेवकांद्वारे मला वाटतं रोज नवीन गोष्टी आपण ऐकणार आहोत आणि गृहाबद्दल घराविषयी आपल्याला या सप्ताहामध्ये माहिती मिळणार आहे. मी आज अशा एका घराविषयी आपणासमोर देवाच्या वचनातून गोष्टी ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत. एक घर ज्याचे दार लवकर बंद होणार आहे आणि मला वाटतं फार कमी वेळ त्याचा बाकी आहे आणि म्हणून त्या घरावर स्वतः येशू त्याविषयी सांगतो. त्या वचनाकडे आपण जाणार आहोत आणि ते म्हणजे मत्त्याचं शुभवर्तमान याचा 25वा अध्याय आणि त्याच्या 10व्या वचनाचा शेवटला भाग. मत्तई 25:10 आणि त्याचा शेवटला भाग तिथे आहे आणि दार बंद झाले. येशू म्हणतो आणि दार बंद झाले. साहजिकच हे जे गृह आहे हे घर आहे ते म्हणजे आमचं स्वर्गीय घर, ज्याकडे आम्हा सर्वांचं लक्ष, प्रत्येक ख्रिस्ती विश्वासणाऱ्याचं लक्ष आहे. जगात असताना राहण्यासाठी देवाने आम्हाला घरं दिलीत आणि हे निवासासाठी जे घर आहे ते आम्ही जवळ ह्या भूतलावर आहोत तोवर आहे. पण आमचं असं एक घर जे येशूने आम्हाला प्रॉमिस केलं त्या घराकडे आमच्या सर्वांची ह्या वेळेस दृष्टी आहे आणि येशू म्हणतो त्याचं दार लवकर बंद होणार आहे. तो म्हणतो आणि दार बंद झाले. आज आमच्या ख्रिस्ती समाजामध्ये पुष्कळ लोक ह्या भविष्या संदर्भात निर्धास्त आहे. पुष्कळ लोक निर्धास्त ह्यासाठी आहे की आमच्यातील जागरूकता नाही किंवा आम्ही म्हणतो येशूने या गोष्टी 2000 वर्षापूर्वी सांगितल्या, अजून त्या झालेल्या नाही आणि कदाचित अजून त्या व्हायला फार वेळ लागेल, विलंब लागेल आणि म्हणून पुष्कळ लोक त्या संदर्भात येशूने सांगितलेल्या वॉर्निंग जी दिलेली आहे त्या संदर्भात झोपलेले आहे, जागृत नाही. त्याविषयी आवश्यक असलेले पावलं त्या दिशेने ते टाकत नाही. त्यासाठी कोणत्या प्रकारची तयारी आम्हाला करताना दिसत नाही आणि म्हणून पुष्कळ लोक आध्यात्मिक रीतीने जणेप्रमाणे ते झोपलेले आहेत. अशाच सर्वांसाठी आम्हाला आज निश्चय करण्याची गरज आहे की एक दार जे लवकर बंद होणार आहे. येशू म्हणतो आणि दार बंद झालेला आहे. आज आम्ही बघतो येशूच्या मागे जाणारे, येशूचे अनुयायी, विश्वासात असलेले चांगले चांगले लोक आज ह्याच गोष्टींसाठी आम्ही बघतो, ह्याच गोष्टींमुळे त्या दार बंद होण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. आणि आज आम्ही बघतो जगामध्ये आम्हाला त्या दार बंद होण्याच्या गोष्टीकडे आम्ही लक्ष लावू नये, त्याचा विचार करू नये म्हणून आज सैतानाने विविध मार्गाने आमचं लक्ष, आमचा फोकस डायव्हर्ट केलेला आहे. आणि सर्वात जास्त ख्रिस्ती समाजामध्ये विश्वासणाऱ्यांना घातक जर कोण आहे तर हे मेंढरांचे कातडे पांघरून फिरणारे लांडगे आहेत. आणि त्यांनी ते स्वतःला देवाचे सेवक म्हणतात, स्वतःला प्रॉफिट म्हणतात, स्वतःला संदेष्टे म्हणतात, स्वतःला भविष्य सांगणारे म्हणतात. आणि आज लोक त्यांच्या मागे झुंडीच्या झुंडीने जात आहे आणि त्यांना फिकीर नाही. त्यांना आरोग्याची चिंता आहे, त्यांना भविष्याची चिंता आहे.
पार परवाच एका व्यक्तीने मला कॉल केला पुण्याहून, आणि ते म्हणाले एक प्रॉफिट आहे तिथे, स्वतःला प्रॉफिट म्हणतात, आणि ते भविष्य सांगण्यासाठी त्यांचे जे सगळी टीम आहे ती अशी विविध ख्रिस्ती लोकांना टार्गेट करतात आणि ते कॉल करून सांगतात तुम्हाला देव असं करणार आहे, तुमच्यासाठी प्रार्थनेची गरज आहे आणि तुम्ही आमच्या प्रॉफिट करून प्रार्थना करा, आणि हळूच आवाजात दबक्या आवाजात सांगतात तुम्हाला 10,000 रुपये द्यावे लागतील. एक बिझनेस, एक धंदा, आज आम्हाला ते दार बंद होण्याकडून आमचं लक्ष हटवण्यासाठी आज ह्याच लोकांनी आम्हाला मांडलेला दिसत आहे. आम्हाला यांच्यापासून वाचण्याची गरज आहे, आमच्या लोकांना त्यांच्यापासून सोडवण्याची गरज आहे, आम्हाला जागृत करण्याची गरज आहे. कारण त्या दिवसात पुष्कळ जागृत नसतील, हेच कारण आहे की येशू लवकर येत आहे, वर लवकर येत आहे, त्याच्या वधूला म्हणजे मंडळीला घेण्यासाठी. त्याकडे पुष्कळांनी दुर्लक्ष केलेलं आहे. आम्हाला या गोष्टीची जाणीव असणं फार गरजेचं आहे. आम्ही बघतो जो शास्त्र भाग ह्या ठिकाणी आहे, आपण थोडक्यात आम्ही वाचणार सर्वांच्या परिचयाचा आहे. स्वतः येशू या गोष्टी बोलत आहे 25व्या अध्यायामध्ये, आणि जो 10 कुमारिकांचा जो दृष्टांत आहे म्हणजे ज्या मंडळी आहे त्याच्याविषयी आहे. आणि आपण परत एकदा वाचूया तो, मला वाटतं 25वा अध्याय मत्त्याचा आणि त्याच्या 1ल्या वचनापासून आम्ही 10व्या वचनापर्यंत आपण जर वाचलं दिलं आहे. तेव्हा स्वर्गाचे राज्य 10 कुमारी सारखे होईल. त्या आपले दिवे घेऊन वराला सामोरे जाण्यास निघाल्या. त्याच 5 मूर्ख होत्या व 5 शहाण्या होत्या. कारण मूर्ख कुमारीने आपले दिवे घेतले पण आपला बरोबर तेल घेतले नाही. शहाण्यांनी आपले दिवे घेतले व भांड्यात तेलही घेतले. मग वराला विलंब लागला व सर्वांस डुलक्या आल्या व झोप लागली. तेव्हा मध्यरात्री अशी हाक आली की पहा, वर आला आहे, त्याला सामोरे चला. मग त्या सर्व कुमारी उठून आपापले दिवे नीट करू लागल्या. तेव्हा मूर्खांनी शहाण्यास म्हटले, तुम्ही आम्हास तुमच्या तेलातून काही द्या, कारण आमचे दिवे जाऊ लागले आहे. पण शहाण्याने उत्तर दिले की कदाचित आम्हाला व तुम्हाला पुरणार नाही. तुम्ही विकणाऱ्यांकडे जाऊन स्वतःकरिता विकत घ्यावे हे बरे. त्या विकत घ्याव्यास गेला असता वर आला. तेव्हा ज्यांची तयारी झाली होती त्या त्यांच्या बरोबर आत लग्नास गेल्या आणि दार बंद झाले. नंतर त्या दुसऱ्याही कुमारी येऊन म्हणाल्या, प्रभूजी आम्हासाठी दार उघडा. त्याने उत्तर दिले, मी तुम्हाला खचित सांगतो, मी तुम्हाला ओळखत नाही. म्हणून तुम्ही जागृत राहा, कारण तुम्हास तो दिवस किंवा ती घटका ठाऊक नाही. अत्यंत महत्वाची ही गोष्ट आहे. या दाखल्यामध्ये येशूने जी गोष्ट सांगितली त्या गोष्टीमध्ये आम्हाला, या घटनेमध्ये आम्हाला काहीतरी शिकण्यासारखं आहे, बोध घेण्यासारखं आहे. मला वाटतं या सर्व 10च्या 10 ज्या कुमारिका होत्या त्या चांगल्या चर्चच्या मेंबर आहेत. आम्हाला प्रथम दर्शनी ही गोष्ट विसरता कामा नाही. त्या सर्व कार्यामध्ये, चर्चा मंडळीच्या कार्यामध्ये सहभागी आहे. महिला संघाच्या चांगल्या उत्कृष्ट मेंबर देखील असू शकतात, कारण त्यांच्याकडे असलेले ते दिवे, त्यांच्याकडे देखील दिवे आहेत. आणि ते वराची वाट पाहण्यासाठी ते आलेले आहेत. दाराजवळ येऊन वर कधी येईल अशा 10च्या 10 कुमारिका वाट पाहत आहे. म्हणजे प्रथम दर्शनी पाहिलं की सर्व चांगले उत्कृष्ट ख्रिस्ती ज्याला आपण म्हणू शकतो अशा 10च्या 10 होत्या, कारण ते वराची ते दिवे घेऊन वाट पाहणारे होत्या. परंतु ज्या 5 शहाण्या आणि 5 मूर्ख होत्या त्यामध्ये एक मात्र फरक होता, ज्यावरून 5 शहाण्या ठरल्या गेल्या आणि 5 मूर्ख ठरल्या गेल्या. आणि ते म्हणजे त्यांनी सोबत भांड्यात तेल घेतलं नाही. ही एक गोष्ट दोघा गटांना वेगळी करते आणि खूप सिरियस आहे. आम्ही म्हणतो आम्ही ख्रिस्ती आहोत, आम्ही म्हणतो आम्ही त्या स्वर्गीय घराकडे जाण्याची वाट पाहत आहोत, आम्ही म्हणतो आमचा येशू ख्रिस्त आम्हाला घ्यायला लवकर येणार आहे. परंतु त्याच वेळेस आम्ही ही गोष्ट करत नाही, आम्ही सोबत तेल ठेवत नाही. दिवे आहे, सर्व आहे. कुमारिका म्हणजे मंडळी, चर्चेस. मला विशिष्ट नवल असं वाटतं की निदान या 5 ज्या कुमारिका होत्या मूर्ख, ह्या निदान बाजारात तेल घ्यायला गेल्या तरी. जेव्हा त्या शहाण्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला आमचं तेल देऊ शकत नाही, तुम्ही जाऊन स्वतःसाठी बाजारातून विकत घ्या, निदान त्या गेल्या. त्यांना किती वेळ लागला आम्हाला माहिती नाही,
एवढ्या रात्री कोणत्या तेलाची दुकानं, तेल विकणाऱ्यांची दुकानं बाजारात उघडे असतील आम्हाला माहिती नाही, पण त्या तेल घेऊन परत आल्या. हे विशिष्ट आहे. त्या तेल घेऊन आल्या, मात्र उशीर झाला. थोडक्यात आज्ञाधारक पण आहे, परत येशूकडे पण आलेले आहे, पण वेळ निघून गेली. वेळ निघून गेली. आज पुष्कळ लोक तेल विकत घ्यावयास बाजारात गेले आहे, पण जे मी सांगितलं हेच प्रॉफिट, हेच प्रेषित त्यांना त्यांच्या उद्देशापासून, कामापासून लक्ष दूर करत आहे आणि चमत्कार, भविष्य, प्रॉफेसी, भरभराट, आशीर्वाद, आरोग्य, तेल, पाणी, धार्मिकता व देवाच्या वचनामध्ये बदल करून, देवाचं वचन व्यसनाचा वेगळा अर्थ काढून त्याचा विपर्यास करून मार्गभ्रष्ट करत आहे. आणि म्हणून चांगले चांगले लोक तेल विकत घ्यायला तर आलेले आहेत, परंतु त्यांनी त्यांचा फोकस चेंज केला आहे. ते विसरून गेले आम्हाला परत जायचं आहे, वर लवकर येत आहे आणि लवकरात लवकर तेल घेऊन मला परत माघारी जायचं आहे, त्या दाराकडे उभं राहायचं आहे, कारण दार लवकर बंद होणार आहे. आणि ते मार्गभ्रष्ट झालेले आहेत. पुष्कळ लोक बाजारात गेले आणि तिथेच हरवून गेले आहेत. काहींचे दिवे केव्हाच तेल संपून कोरडे होऊन गेले, त्यांच्या वाताही जळून गेलेले आहे. लक्ष नाही, त्यांना परवा नाही की हे जे दिवे आहे त्यामध्ये तेल असणं किती गरजेचं आहे. कारण ती एक कंडिशन आहे तेल असणं. जर मला त्या दारातून आत जायचं आहे तर मला माझ्या दिव्यामध्ये तेल असणं किती गरजेचं आहे. काहींची दिवे रिकामे खडखडाट झालेले आहे, तरी त्यांना काळजी नाही. आज आमचे परिवार, आज आमचे घर उद्ध्वस्त होऊन गेले आहे. देवाविना लोक जीवन जगत आहे. देवाला कोणत्या प्रकारचं स्थान नाही. जग आणि जगातल्या गोष्टींनी त्यांच्या परिवारामध्ये इतक्या हवित्या झालेल्या आहेत, कोरडे होऊन गेले. तेल नाही तरी त्या आईवडिलांना त्यांची लेकरांची काय फिकीर नाही, शिक्षणाची फिकीर नाही, धार्मिकतेची, आध्यात्मिकतेची फिकीर नाही. कोरडे होऊन गेले. कोण लक्ष देईल? कोणाची जबाबदारी ह्या गृहस्थानामध्ये? काहींनी तर दिवेच भंगारात विकून दिले. आता गरजच नाही दिव्यांची. डायरेक्ट यू टर्न घेऊन घेतला. बाजारात गेले, तिथेच हरून गेले. आज सापडत नाही. एकेकाळी जे देवाच्या गोष्टीमध्ये ज्यांची सरसी होती, देवाचं भय जे बाळगत होते, आज ते आम्हाला पाहायला मिळत नाही. पण एक चांगली आणि आनंदाची गोष्ट ही आहे अजून सर्वांसाठी, आणि ती म्हणजे अजूनही वर आलेला नाही. अजूनही संधी आहे. अजूनही दार बंद झालेलं नाही, जे लवकर बंद होणार आहे. आणि म्हणून आताच वेळ आहे तयारी करण्याची. दाराजवळ आपल्या दिव्यामध्ये तेल घेऊन, एक्स्ट्रा तेल सोबत घेऊन त्या दाराजवळ उभा राहून जो वर लवकर येणार आहे त्याची वाट पाहण्याची ही संधी आज पण आहे. आणि आनंदाची बातमी आहे. प्रियांनो, येशू म्हणतो आणि दार बंद झाले. किती भयंकर तो दिवस असेल जर आम्ही दाराच्या बाहेरच राहून गेलो. किती भयंकर ती घटिका असेल मला जर आत घेतलंच नाही, मी त्या गृहात गेलोच नाही, मी जर स्वर्गात आत गेलोच नाही, तर आतापर्यंत असलेला माझा ख्रिस्तीपणा, आतापर्यंत मी जो विश्वास टिकून ठेवला, आतापर्यंत मी जे सर्व काही गोष्टी केल्या, त्या सर्व एका क्षणात व्यर्थ ठरून जातील जर मी दाराकडे वराची वाट पाहत असलेलं जर मी दिसणार नाही. जे रहस्य जुन्या करारामध्ये होते ते रहस्य नवीन करारामध्ये 11 प्रकारची रहस्य दिलेली आहेत. आपण सर्वच पाहणार नाहीत. आणि त्यामध्ये भरपूर रहस्य नवीन करारामध्ये सांगितली आहे. त्यापैकी आम्ही बघतो की आपलं अंतराळात उचलणं जाणं त्यापैकी एक आहे. ज्या दिवशी येशू अंतराळात येईल आणि आम्ही तोवर असू, तो
तेव्हा आम्ही त्याच्या बरोबर अंतराळात उचलले जाणार आहोत. 1 कोरिंथ 15 आणि त्याच्या 15व्या अध्यायात आम्ही ती सगळी वचनं वाचतो. आपण सर्वच महानिद्रा घेणार नाही, तरी आपण सर्व बदलून जाऊ. आपलं ट्रान्सफॉर्मेशन होणार आहे. क्षणात, निमिषात आम्ही बदलून जाणार आहोत. 15 आणि 52 मध्ये लिहिलं आहे, मेलेले तर अविनाशी असे उठतील आणि आपण बदलून जाऊ. 1 योहान 3 आणि 2 मध्ये लिहिलं आहे, आपण पुढे काय होईल अजून उघडे झाले नाही, तरी तो प्रगट होईल तेव्हा त्याच्यासारखे होईल आपल्याला माहित आहे, कारण जसा तो आहे तसाच आपल्याला दिसणार आहे. 1 थेसलोनिके 4:17 लिहिलं आहे, प्रभूला सामोर होण्यासाठी अंतराळात घेतले जाणार आहे. आणि 4 आणि 16 लिहिलेला आहे, 1 थेसलोनिके 4:16 लिहिलेला आहे, आज्ञाध्वनी आद्य देवताची वाणी व देवाच्या तुतारीचा नाद होणार आहे. या शहाण्या आणि मूर्ख कुमारीच्या हा जो दाखला प्रभू येशू सांगत आहे, त्याचं गांभीर्य हेच आहे, त्याचे रहस्य हेच आहे. 3 गोष्टी आपल्याला या दाखल्यावरून समजतात आणि आपण जर नीट त्या समजून घेतल्या की आमचा पालट झाला नाही तर आम्हासाठी दार बंद होणार आहे. वर उचलले जाण्याच्या वेळी आम्ही पहिली गोष्ट आम्ही मागे राहणार आहोत. दुसरी गोष्ट, वर उचलले जाण्याच्या समयी कधी येईल त्याची सर्व चिन्हे आपल्या आजूबाजूला दिसत आहे. आणि तिसरी गोष्ट, जर वर उचलले जाण्याच्या समयी जेव्हा आपला चुकला जाईल तेव्हा जे मागे राहतील त्यांना असं वाटेल की आम्ही मेलेले असावे अशी इच्छा ते बाळगेल, ज्यांचा हात सोडण्यात येईल. आणि म्हणून जर आमचा पालट झाला नाही, आम्ही पश्चातापपूर्वक देवाकडे वळलो नाही, त्याची वाट दिवस रात्र जर आम्ही पाहत असले, त्याला आढळून आले नाही, आम्हासाठी दार बंद होणार आहे. आणि असले त्या विकत घ्याव्यास गेला असता बरोबर तेव्हाच वर आला. त्याच घटिकेला जेव्हा त्यांना वाटत नव्हतं वर येईल, नेमकं तेव्हाच आला. आणि म्हणून आम्हाला खूप काही लोकांना ओव्हर कॉन्फिडन्स आहे की अजून येशू येणारच नाही, अजून त्याला विलंब आहे, अजून त्याला वेळ नाही. आणि त्या सर्वांसाठी आम्हासाठी ही गोष्ट तिथे येशूने दाखला दिला आहे, जेव्हा त्या गेल्या तेव्हा आला, जेव्हा त्या होत्या तेव्हा तो आला नाही. म्हणून आम्ही कोणी ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये या गोष्टी घेऊ नये. आम्ही बघतो बाप्तिस्मा करणारा योहान म्हणतो मत्तई 3 आणि 2 मध्ये तो म्हणतो, पश्चाताप करा कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. स्वतः येशू संदेश देताना मत्तई 4 आणि 17 मध्ये तो पश्चाताप करा, स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. आणि आपल्या शिष्यांना प्रार्थना शिकवताना येशू म्हणतो मत्तई 6 आणि 10 मध्ये, तुझे राज्य येऊ. आणि या सर्व गोष्टी घडण्याच्या आधी जे संदर्भ येशू देतो लूक 21 आणि 31 मध्ये, जेव्हा या गोष्टी घडताना पाहाल तेव्हा तुम्ही ओळखा की देवाचे राज्य जवळ आलेले आहे. प्रेषित 17:30 आणि 31 हे वचन इतकं सुंदर आहे. प्रेषित 17:30 आणि 31 मधील आहे, अज्ञानाच्या काळाकडे देव डोळे झाक करील, परंतु आता सर्वांनी पश्चाताप करावा अशी तो आज्ञा देतो. अज्ञानाच्या काळाकडे देव डोळे झाक करील, परंतु आता सर्वांनी पश्चाताप करावा अशी आज्ञा देतो. 2 पेत्र 3 आणि 9 मधील आहे, ख्रिस्ताच्या येण्याला विलंब आहे असे समजून चूक करू नका. देव तुमचे धीराने सहन करून तुम्हाला पश्चाताप करण्यासाठी पुरेसा वेळ देत आहे. डायरेक्ट सरळ वचन आम्हाला वॉर्निंग देत आहे, ख्रिस्ताच्या येण्याला विलंब असे समजून चूक करू नका, कारण तुमचे धीराने सहन देव करत आहे, म्हणून पश्चातापासाठी हा वेळ दिलेला आहे. येशू आज आला नाही, ही आमच्यावर कृपा आहे, ही आमच्यावर दया आहे. जर तो आज आला असता किंवा काल आला असता, आम्ही त्याच्या सोबत गेलो असतो का त्या स्वर्गीय ग्रहामध्ये? कारण अजून आम्ही उणे आहोत, अजून आम्ही पश्चाताप केलाच नाही, अजून आम्ही तयारी केलीच नाही, अजून आमचे दिवे आम्ही नीट केलेलेच नाही. आणि म्हणून आम्ही आभार मानतो देवा, अजून येशूला तू आज तरी निदान पाठवलेलं नाही. कारण खरोखर जर आज आला असता तर मला वाटत नाही मी त्याच्यासोबत गेलो अशी 100% गॅरंटी मला वाटत नाही. आणि म्हणून हा जो वेळ दिला आहे हा फक्त काही इतरत्र ठिकाणी असं घालवण्यासाठी नाही. एक एक सेकंद, एक एक मिनिट इतका प्रेशियस आहे, इतका महत्वाचा आहे, आम्हाला तयारीला लागलं पाहिजे. नीती 27 मध्ये उद्या म्हणाल तर उशीर झालेला असेल.
उद्या म्हणाल तर उशीर झालेला असेल. नीती 27:1 मध्ये लिहिलं. कठीण आहे, पुष्कळ गोष्टी आम्हाला याचा विचार करावा लागेल. स्वर्गाचे दार येशूने आज सर्वांसाठी उघडे ठेवलेले आहेत. आणि म्हणून योहान 10:9 मध्ये लिहितो, येशू म्हणतो मीच दार आहे. येशू म्हणतो मीच दार आहे. जो माझ्या मार्गे आत शिरतो तो तारण पावेल. येशू ख्रिस्त स्वतः स्वर्गाचे दार आहे. त्याच्या द्वारेच त्या स्वर्गीय ग्रहामध्ये आम्हाला प्रवेश करता येतो. त्याच्या क्रूसावरील मृत्यू आणि पुनरुत्थानाद्वारे ख्रिस्त स्वर्गाचे दार जे पापामुळे बंद झाले होते ते पुन्हा येशूच्या रक्तामुळे, येशूच्या अर्पणामुळे आज सर्वांसाठी, फक्त ख्रिस्ती लोकांसाठी नाही तर जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो, तो कोणत्या जातीचा कोणत्या धर्माचा असेल, त्या सर्वांसाठी आज ओपन आहे, आज आहे. आदामामुळे हे दार बंद झालं होतं. उत्पत्ती 3:23 आणि 24 मध्ये आपण पाहिलं, परमेश्वराने मनुष्याला बाहेर काढले आणि जीवनाच्या वृक्षाचा मार्ग राखण्यासाठी करूबांना आणि एक अग्निरूपी तलवार फिरती तलवार तिथे ठेवली. आणि आदाम आणि हवेला त्या स्वर्गासारख्या ठिकाणातून, त्या बागेवरून मधून त्यांनी बाहेर काढलं आणि स्वतः देवाने ते दार बंद केलं. उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आदाम आणि हवेच्या आज्ञा भंगाच्या पापामुळे दार मनुष्यासाठी बंद झालं होतं. आणि पाप्याला देवाच्या उपस्थितीमध्ये प्रवेश नव्हता. आणि Ephesians 2:14 मध्ये ती आडभिंत, ते दार प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या बलिदानाद्वारे, त्याच्या मध्यस्थीच्या द्वारे सर्वांसाठी ओपन झालं. सर्वात पहिले दार कोणासाठी उघडलं असेल? त्या येशू बरोबर वधस्तंभावर जो खेळलेला चोर होता त्याच्यासाठी सर्वात पहिले दार उघडलं. आणि येशू म्हणतो आज तू माझ्या बरोबर सुखाला. सर्वात पहिले आम्ही बघतो ते बंद झालेलं दार तिथे उघडण्यात आलं. प्रगटीकरणाचं पुस्तक 3 अध्याय 8व्या वचनामध्ये, मी तुझे काम जाणतो, पहा मी तुझ बरोबर, तू समोर एक उघडे दार ठेवले आहे जे कोणी बंद करू शकणार नाही. प्रगटी 3 आणि 8 मध्ये. देवाने आजच्या काळात कृपेचे दार उघडे ठेवले आहे. आज सर्वांना संधी आहे. जो कोणी पश्चाताप करून येशूकडे येतो त्याला स्वर्गाच्या राज्यात येशूद्वारे तो प्रवेश करू शकतो. परंतु जे येशूच्या बलिदानाद्वारे, क्रूसावरील वधस्तंभाद्वारे, त्याच्या रक्ताद्वारे जे दार उघडलं गेलं ते सदैव उघडे राहणार नाही. आणि म्हणून येशू म्हणतो दार बंद झालं, ते सदैव उघडे राहणार नाही, थोडा वेळ आहे. जसं आपण मत्ते 25:10 मध्ये ज्या गोष्टी पाहिल्या, येशू स्वर्गाचं दार उघडतो. आणि हा क्षण जेव्हा तारण मिळवणाऱ्या चोराच्या संदर्भात आपण पाहिला, त्याच्याद्वारे आम्ही घटना आदामाच्या आणि हवेच्या पातकामुळे, आज्ञाभंगामुळे देवाने जे स्वर्गासारखं ठिकाण असलेले एदेन बागेचं दार बंद केलं. आता येशूने स्थापिलेल्या नवीन कराराद्वारे, त्याच्या अर्पणाद्वारे, बलिदानाद्वारे, त्याच्या रक्ताद्वारे ते पुन्हा उघडलं. येशूच्या पुनरुत्थानाच्या वेळेस जे देवदूत एदेन बागेचं दार त्यांनी बंद केलं, येशूच्या पुनरुत्थानाच्या वेळेस त्या पुनरुत्थान, त्या कबरेवरील धोंड, ते दार देखील ते बाजूला झालं. आता सर्वांसाठी आहे, आता सर्वांसाठी आहे. आणि म्हणून जुन्या करारात जे बंद झालं, येशूद्वारे नवीन करारामध्ये परत ओपन करण्यात आलेलं आहे. आणि एक दिवस हे दार बंद होणार आहे परत. कितीतरी भविष्यवक्त्यांनी, संदेष्ट्यांनी ह्या गोष्टी कितीतरी आगाऊच सांगून दिलेल्या आहे, नेमून दिल्या आहे, पुढे काय होणार आहे. आणि म्हणून आम्हाला कोणत्या प्रॉफिटची गरज नाही, आम्हाला कोणत्या प्रेषिताची गरज नाही की आता, उद्या आणि नंतर स्वर्गात गेल्यावर देखील काय होणार आहे. सर्व भविष्य सांगितलं आहे. कशाला पाहिजे आता कोणते प्रॉफिट आणि संदेष्टे आम्हाला. मत्ते 25:10 मध्ये जे सांगितलं, येशू पुन्हा येईल तेव्हा जे तयारी त्याच्यासाठी तयार आहेत त्यांच्यासाठी प्रवेश मिळेल, जे नाहीत त्यांच्यासाठी दार बंद होईल. आपण एक शास्त्रभाग अजून वाचूया. लोकाचं शुभवर्तमान याचा 13वा अध्याय, लोक 13
कृपा करून आपल्याकडे पवित्र शास्त्र असेल तर आपण त्यामध्ये बघू शकतात. लोक 13 आणि त्याची 22 ते 30 वचनं आपण वाचू. अतिशय चांगला दाखला त्या ठिकाणी आहे. लोक 13, 22 ते 30. तो गावोगावी व खेडोपाडी शिक्षण देत यरुशलेमेकडे चालला. तेव्हा कोणा एकाने त्याला म्हटले, प्रभूजी, तारण प्राप्ती होत असलेले लोक थोडे आहेत की काय? तो त्यांना म्हणाला, अरुंद दरवाजाने आत जाण्याचा नेटाने यत्न करा, कारण मी तुम्हाला सांगतो, पुष्कळ लोक आत जाण्यास पाहतील, परंतु त्यांना जाता येणार नाही. घरधण्याने उठून दार बंद केले म्हणजे तुम्ही बाहेर उभे राहून दार ठोकीत म्हणू लागाल, प्रभूजी, आम्हासाठी दार उघडा. तेव्हा तो तुम्हाला उत्तर देईल, तुम्ही कोठले आहात हे मला माहित नाही. तेव्हा तुम्ही म्हणू लागाल, आम्ही तुमच्या समोर खाणे पिणे केले आणि तुम्ही आमच्या रस्त्यावर शिक्षण दिले. परंतु तो म्हणेल, मी तुम्हाला सांगतो, तुम्ही कोठले आहात मला माहित नाही. ओ सर्व अधर्म करणाऱ्यांनो, तुम्ही माझ्यापासून दूर व्हा. तुम्ही जेव्हा अब्राहम, इसाक, याकोब व सर्व संदेष्टे हाच देवाच्या राज्यात असलेले व आपणास बाहेर टाकलेले पाहाल, तेव्हा तिथे रडणे व दात खाणे चालेल. पूर्वेकडून व पश्चिमेकडून, उत्तरेकडून व दक्षिणेकडून लोक येऊन देवाच्या राज्यात बसतील. आणि जे पहिले होते असे काही शेवटले आहेत, आणि शेवटले होतील असे काही पहिले आहे. मला 25वं वचन परत वाचायला आवडेल. घर धन्याने उठून दार बंद केले म्हणजे तुम्ही बाहेर उभे राहून दार ठोकीत म्हणू लागाल, प्रभूजी, आम्हासाठी दार उघडा. घरधनी त्याने जर दार बंद केलं आणि त्याच्या बरोबर खाणे पिणे केलेले, त्याचं रस्त्यावर तो शिक्षण देत असताना ऐकणारे हेच बाहेर आहे. जे त्याच्या कंपनीमध्ये होते, जे त्याच्या सोबत होते, तेच बाहेर आहे. आणि तो म्हणतो, दुष्टांनो, मी तुम्हाला ओळखत नाही. तो दिवस अतिशय कठीण असेल. आज स्वर्गाचे दार उघडे आहे, पण कायमचे नाही. जो ईश्वर विश्वास ठेवतो त्यासाठी दार उघडे राहील. तो निष्काळजी आहे, नामधारी आहे, तो मागे राहील. आता पश्चातापाचा, तयारीचा आणि विश्वासाचा काळ आज आहे. आणि 2 Corinthians 6:2 मधील आहे, तारणाचा दिवस आज आहे, कृपेचा काळ आज आहे. नोहाच्या काळामध्ये काय घडलं, मी फक्त 5 ते 10 मिनिटं इथे घेईल. उत्पत्ती 7 आणि 16 मध्ये आधीच सांगितलं, जे नोहाच्या काळात झालं तेच शेवटच्या दिवसात होणार आहे. आणि उत्पत्ती 7 आणि 16 लिहिलं आहे, देवाने नोहाला आज्ञा केल्याप्रमाणे सर्व देहधारी प्राण्यांपैकी एक आत गेली, तारूत गेली. मग परमेश्वराने त्याला आत बंद केले. आणि 7व्या अध्याय 4व्या वचनात लिहिलं आहे, अजून 7 दिवसाचा अवकाश आहे, मग मी 40 दिवस व 40 रात्र पृथ्वीवर पर्जन्य पाडणार. महापूर येण्याच्या आधी 7 दिवस आधी देवाने स्वतः त्या तारूचं दार बंद केलं. उचलले जाण्याच्या वेळेस येशू येईल तेव्हा त्याच्याबरोबर उचलले जाण्याच्या वेळेस न्यायापूर्वी दार बंद करण्यात येईल. हाच प्रकार आहे. तिथे 7 दिवस होते. ज्यांचा पालट झाला नाही त्याच्यासाठी दार बंद होईल. त्यावेळेस ते चेष्टा करत होते, खाणे पिणे करत होते, लग्न करत होते, घर बांधत होते, सर्व तिथे दिलेलं आहे. तेच आज देखील होत आहे. तिथे देवाने दार बंद केलं. एदेन बागेचं दार बंद केलं, नोआच्या तारवाचं दार बंद केलं. आणि आपण जे आता वचन वाचलं, स्वतः घर धन्याने उठून दार बंद केलं. कोणाच्या तोंडावर दार बंद होईल असा दिवस न येऊ, याच्यापेक्षा भयंकर घटिका न येऊ कोणासाठी. कारण सर्वांनी त्याच्या बरोबर दारातून आत यावं, येशूद्वारे आत यावं, हा एक समय आहे. आणि आपण मत्ती 7:23 मध्ये आपण नेहमी वचन वाचतो. त्या दिवशी पुष्कळ जण मला म्हणतील, प्रभूजी प्रभूजी, मी तुझ्या नावाने हे केलं ते केलं. तो स्पष्ट सांगाल, मला तुमची कधीच ओळख नव्हती. आणि तो म्हणतो, अहो अनाचार करणाऱ्यांनो. हा शब्द इतका भेदक आहे, हा शब्द इतका
मनाला लागणारा आहे. अरे तुझ्या नावाने येशू मी भूत काढली, तुझ्या नावाने मी संदेश दिले, तुझ्या नावाने मी हे केलं, भविष्य सांगितली, आणि तुम्हाला अनाचार म्हणतो. याचा अर्थ ज्यांना जास्त गॅरंटी आहे तेच पहिले त्यांची येशू म्हणतो तुम्ही अनाचार करतात, तुम्ही दुष्कृत्य करतात, मी तुम्हाला ओळखत नाही. 2 कोरिंथ 13 आणि 5 एक वचन वाचूया. 2 कोरिंथ 13 आणि 5 मध्ये लिहिलं आहे. 13:5 तुम्ही विश्वासात आहात किंवा नाही याविषयी आपली परीक्षा करा. पुष्कळ आपल्या टीचर्स आहेत. परीक्षा हा शब्द सर्वांना अतिशय चांगला माहिती, आणि ती विश्वासाची परीक्षा कोणाला करायची आहे? स्वतःलाच करायची आहे. माझा विश्वास, मी म्हणतो तर मी विश्वासात कसा आहे? आपली प्रतीती पहा. येशू ख्रिस्त तुमच्या ठाई आहे असे तुम्ही स्वतः संबंधाने समजतात ना? नाही तर तुम्ही पसंतीस उतरलेले नाही. आणि पूर्ण वचन पुढे जर आपण वाचलं तर आपल्याला समजेल किती गांभीर्यपूर्ण गोष्ट आहे. त्या दाराने आमच्यासाठी दार बंद होऊ नये, तर आम्ही आमचा विश्वासात आमची परीक्षा आम्ही स्वतः केली पाहिजे. मी विश्वासात टिकून आहे. येशू म्हणतो जेव्हा मनुष्याचा पुत्र नव्याने येईल तेव्हा त्याला विश्वास आढळेल काय? किती कठीण गोष्ट आहे विश्वासात टिकून राहणं, विश्वासात राहणं, पसंतीस उतरणं. त्याच्या पसंतीस उतरणं म्हणजे त्याने मला निवडणं, मला पाचारणं, मला त्याच्या बरोबर घेऊन जाणं. आपण पाहतो, मी जास्त आता बोलत नाही, पण आपण पाहतो दुसरं चिन्ह दार बंद होण्याच्या आधीच म्हणजे हे आहे. त्या काळी दुसरे चिन्ह आहे की जी काळाची लक्षणं आहेत दार बंद होण्याची. आम्हा सर्वांना माहिती आहे काय आपल्या जगाची परिस्थिती. मी काय त्याच्यावर जास्त बोलत नाही. खूप भविष्य सांगितलेले खूप आहे की चिन्ह काय आहे? दार बंद होत आहे. सर्व पृथ्वीवर युद्ध आहे, सर्व पृथ्वीवर सर्व छळ वाढलेला आहे ख्रिस्ती लोकांना. सर्व गोष्टी आपण पाहतो. सर्व जग आम्हाला ओरडून सांगत आहे की येशू ख्रिस्त लवकर येत आहे आम्हाला घ्यायला. आणि चिन्ह जेव्हा तुम्ही पाहाल, येशू म्हणतो राष्ट्र राष्ट्रावर उठतील, हे सगळं तुम्ही पाहाल तेव्हा समजा मनुष्याच्या पुत्राचं येणं निकट येऊन पोहोचलेलं आहे. आणि रोज आम्ही युद्धाच्या गोष्टी आम्ही पाहतो, ऐकतो. अजून काय चिन्ह आम्हाला हवे आहेत? आम्ही कसली वाट पाहत आहोत? आणि आज आमच्या विश्वासात आमची स्वतःची परीक्षा करून घेणं किती अगत्याचं आहे, महत्वाचं आहे. आणि शेवटली गोष्ट मी म्हणतो, जर दार बंद झालं मग काय? जर येशू येऊन गेला आणि मी मागे राहिलो तर काय? प्रगटी 9:6 मध्ये लिहिलं आहे, त्या दिवसात माणसे मरणाची संधी शोधतील. ते डोंगरांना हाका मारतील, आमच्यावर पडा, आम्हाला मारा, पण ते मरू देखील शकणार नाही. ते मरणाची संधी शोधतील असं देवाचं वचन म्हणतं. आणि मरणाची उत्कंठता धरतील पण मरण येणार नाही. इतका भयंकर तो दिवस असेल. जर एखाद्याचा हात सुटला, एखादा दाराच्या बाहेर राहिला, त्याची परिस्थिती खूप वाईट होणार आहे. हे भविष्य आधीच सांगितलेलं आहे. शिक्का मारणं वगैरे वगैरे त्या सर्व गोष्टी मी जात नाही. पण ख्रिस्ती लोकांचा जे मागे राहतील त्यांचा अतोनात छळ होईल, त्यांचा शिरच्छेद करण्यात येईल. आणि असा भयंकर काही विकत घेता येणार नाही, विकत देता येणार नाही. किराणा राशन सुद्धा घ्यायला गेलं तर कोणी देणार नाही. इतक्या भयंकर गोष्टी, त्यातून जोर तरेल टिकेल फार कठीण आहे. आणि गंगाळाचा न्याय आहे. प्रगटीकरणाच्या 16वा अध्याय त्याला सामोरे जावं लागणार. मी सर्व गोष्टी इथे सांगत नाही. तो तर अतिशय भयंकर आहे गंगाळाचा न्याय. आणि सर्व काही बदलून जाणार आहे. आणि म्हणून प्रियानो, आज आम्ही बघतो दार बंद होत असताना आज या गृहसणामध्ये आम्ही हीच गोष्ट लक्षात ठेवूया. या पहिल्या दिवशीच जरी आम्ही गृहसण म्हणजे सर्वसाधारण आमची
भावना आहे, आमचं जे निवासस्थान असतं, जिथे आम्ही निवास करतो, जिथे आम्ही राहतो ते गृह, किंवा गृह म्हणजे आमची मंडळी ते गृह. पण गृह अजून एक असं गृह आहे जे अनंत कालासाठी आहे, सार्वकालिक कालासाठी आहे. आणि तिथे सर्व ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांच्या नजरा तिथे आहे, दृष्टी तिथे आहे. ते म्हणजे आमचं स्वर्गीय घर, जिथे आमचा येशू स्वर्गारोहणाच्या दिवशी जाताना म्हणून गेला, मी तुमच्यासाठी जागा तयार करायला जात आहे. आणि तिथे आमचं लक्ष आहे. आणि ते दार बंद होण्याची वेळ अतिशय लवकर आली. मला ठाऊक नाही, आज रात्री येऊ शकते, उद्या सकाळी येऊ शकते. कोणीही कोणत्या प्रकारची गॅरंटी देऊ शकत नाही. आणि म्हणून आम्ही विश्वासात किती आज मजबूत उभे आहोत. ही स्वतःचे परीक्षण, अवलोकन, तपासणी, परीक्षा ही करण्याची गरज आहे. देवबाप करो ह्या गृहसणाच्या पहिल्या सभेमध्ये आम्हाला त्याच्या ह्या वचनाद्वारे आम्हाला जागृत करो. आणि जे आम्ही सर्व विश्वासणारे आम्ही जागृत झालो, जे आम्हाला दिसतात औपचारिक ख्रिस्तीपणा, आणि ह्या सर्व आमचा फोकस जे आम्ही तयारीत असावा, हा फोकस डायव्हर्ट करणाऱ्या, डिस्ट्रॅक्ट करणाऱ्या, आमच्या ध्येयापासून आम्हाला दूर दुसरीकडे लक्ष, जगाच्या प्रलोभनाकडे लक्ष लावणाऱ्या हे जे गोष्ट आपलेच आहे, जे देवाचे आम्ही आहोत असे म्हणणारे आहे, तेच आम्हाला फसवण्यासाठी सर्वप्रथम कारणीभूत होणार आहे. आणि येशू म्हणतो, माझ्या नावाने ते येतील आणि ते काही तर म्हणतील, आता तर प्रॉफिट आले, आता तर प्रेषित आले, आता तर संदेष्टे आले, काय म्हणतील तर मीच येशू आहे असं म्हणतील. हा दिवस दूर नाही. आणि म्हणून आम्हाला जागृतीची गरज आहे, देवाच्या वचनाच्या अभ्यासाची गरज आहे. आणि ते दार जे लवकर बंद होते प्रियानो, आम्ही सर्व आमच्या दिव्यामध्ये तेल भरूनच नव्हे, तर सोबत जास्तीचं एका भांड्यामध्ये तेल घेऊन त्याची वाट पाहत असलेले आम्हाला त्याला दिसले हवे. देवा करो आपल्या सर्वांना या वचनाद्वारे आशीर्वाद. आजच्या या पवित्र वचनासाठी परमेश्वर पित्याला धन्यवाद देतो. पाळसाहेब, आपलं मी मनपूर्वक आभार मानतो, कारण की फारच प्रेरणादायक आणि आम्हाला निर्णय घेण्यासाठी आमच्या मनाशी बोलणारं असं हे देवाचं पवित्र वचन. आजच्या ह्या पवित्र वचनाकडे पाहत असताना तुम्ही आणि मी प्रियजन हो, आपण जागरूक राहूया, आपल्या जवळ तेल आपण ठेवूया, पश्चाताप करू, कारण की येशूच्या द्वारे द्वार उघडलेलं आहे आणि आता तारणाची संधी आहे. आता त्या द्वारातून आत जाण्याची संधी आहे. म्हणून आपण या नोहाच्या काळाचं उदाहरण आपण आपल्या नजरेसमोर पाळक साहेबांकरवी घेतलेलं आहे. प्रियजन हो, जागरूकता मनामध्ये बाळगूया. दार बंद होण्याची वाट न पाहता आता संधी आहे, ती संधी आपण प्राप्त करून घेऊया. या गृहसणाच्या प्रेरणादायी अशा पवित्र वचनासाठी मी पाळक साहेब आपलं मनपूर्वक पुन्हा एक वार आभार मानतो. प्रभुदेव बाप, आपली सेवा अधिक आणि अधिक आशीर्वादित करो. आजच्या सायंकाळी या पवित्र वचनाच्या द्वारे आमच्या मंडळीला जे प्रोत्साहन आपण दिलं त्यासाठी आपलं मनपूर्वक आभार मानतो आणि परमेश्वराला आदर, मान, महिमा, गौरव देतो. प्रियजन हो, आपण पत्रिकेत आधीच सांगितल्याप्रमाणे वर्गणी घेणार आहोत. यासाठी क्वायर वर्गणीचं गीत गायन करेन. हे गीत होत असताना आपण आणलेलं दान प्रभूच्या भांडारामध्ये अर्पण करूया. यावेळेस गीत नंबर 233 आम्ही गाणार आहोत. किती आनंद हा, स्वर्गीय आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हाला.
किती आनंद हा स्वर्गीय आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा अति भरपूर तो मती गुंग करीतो वर्णन करण्यानं पुरे जीवा किती आनंद हा स्वर्गीय आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा अति भरपूर तो मती गुंग करीतो वर्णन करण्यानं पुरे जीवा किती आनंद हा धावत होतो वेगे नाशाकडे मी जरी धावत होतो वेगे नाशाकडे मी जरी तू मज स्वीकारिले गाविले प्रेमातरी हा किती आनंद हा स्वर्गीय आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा अति भरपूर तो मती गुंग करीतो वर्णन करण्यानं पुरे जीवा किती आनंद हा मोडत असताना मोडका माझा बोरू मोडत असताना मोडका माझा बोरू तू मज स्वीकारिले प्रेमे मध्यस्थी करू किती आनंद हा स्वर्गीय आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा अति भरपूर तो मती गुंग करीतो वर्णन करण्यानं पुरे जीवा किती आनंद हा प्रीतीने स्वीकारिले अयोग्य या पामरा प्रीतीने स्वीकारिले अयोग्य या पामरा पापाच्या दरीतुनी वर काढिले मला किती आनंद हा स्वर्गीय आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा अति भरपूर तो मती गुंग करीतो वर्णन करण्यानं पुरे जीवा किती आनंद हा गर्ल्स हॉस्टेलकडून 4,880 रुपये हे आलेले आहे आणि आजच्या ह्या दानार्पणामध्ये मी ते सोबतच टाकत आहे. या परिसरात असलेल्या प्रिय कुटुंबाला माझी विनंती असणार आहे, कृपा करून आपण आपल्या जागेवर उभं राहा. आज सोमवार, आज मुलींचे वसतिगृह, जुने चर्च कॅम्पस, रेल्वे कॉलनी, धुळे नाका परिसर, गाजीनगर परिसर, सरगम कॉलनी व सरस्वती कॉलनी हा आपला परिसर आहे आजच्या दिवसासाठी. कृपा करून या परिसरात असलेले जी कुटुंब आहे, कृपा करून आपण आपल्या जागेवर उभं राहावं. आपल्या सगळ्यांसाठी या वेळेला प्रार्थना करण्यात येणार आहे. मी सन्माननीय रेव्हरंड सुनील लोंढे पाळक साहेब आपल्याला विनंती करणार आहे. आज आपण गृहस्थानाची ही पहिली सभा घेत आहोत आणि ही जी प्रिय कुटुंब उभी आहेत, आपण ह्या दानार्पणासोबत प्रिय कुटुंबासाठी देखील प्रार्थना करावी. प्रार्थना करू. आमच्या दयाळू बापा, आम्ही तुझे मनापासून आभार मानतो, तुझी स्तुती करतो, कारण की पुन्हा एकदा देव बापा तू आम्हाला ही सुंदर संधी दिली की तुझं वचन आम्ही ऐकू शकलो. आम्ही तुझे आभार मानतो. आज जगात पुष्कळ कठीण अशा प्रकारची परिस्थिती आहे प्रभू. पुष्कळांना वेळ मिळत नाही तुझं वचन ऐकण्याची, तुझ्या चरणाजवळ येण्याची. जगात अतिशय व्यस्तता, धावपळ अशा प्रकारचं हे जगाचं प्रक्रिया चालू आहे.
परंतु देवबापा तू आमच्यावरती विपुल करुणा केली आणि ह्या गृहसणाच्या निमित्ताने प्रभू तुझ्या दासाकडून प्रभू सुंदरसं वचन ऐकण्यासाठी तू आम्हाला संधी दिली, तुझे आभार मानतो प्रभू. तू येण्याच्या अगोदर प्रभू आमची तयारी असावी, जसं 10 कुमारी त्यांचा दृष्टांत प्रभू रेव्हरंड स्टीफन पाळक साहेब त्यांनी आम्हाला ऐकवला प्रभू. तुझं वचन आमच्याशी त्यांनी वचनाने आमची भेट घेतलेली असा आमचा विश्वास आहे. म्हणून देवबापा शहाण्या कुमारीसारखं आमचं जीवन असावं, आम्ही तयारीत असावं, जागृत असावं. दार बंद होण्याच्या अगोदर प्रभू आम्ही सर्व तयारी करावी. आध्यात्मिक सर्व पवित्र आत्म्याचं वचनाचं सर्व प्रकारची तयारी आमच्या जीवनात असावी असं तू दैनिकपणे हो दे. कारण की प्रभू तुझं येणं कधी होईल आम्हाला सांगता येत नाही. संत पाऊल म्हणतो की त्याचं येणं चोरासारखं अकस्मात होईल. त्यासाठी देवबापा आम्ही नेहमी जागृत असावं. यासाठी प्रभू ह्या गृहसणाच्या निमित्ताने पुन्हा एकदा देवबापा तू आम्हाला जागृतीचा इशारा दिलेला आहे. आम्ही तुझे आभार मानतो. आम्ही नेहमीच प्रभू येशू ख्रिस्ता तू सुद्धा आपल्या शिष्यांना सांगितलं की प्रार्थना करत जागृत असा. देवबापा आम्हाला जागृत असू दे. यासाठी की प्रभू तू कधीही येऊ, आम्ही कधी तुझ्याकडे यावं तरी तू आमच्यासाठी दार उघडं असावं. यासाठी तू आमचं सहाय्य कर. पुन्हा एकदा देवबापा हे जे दान तुझ्या प्रिय लेकराने दिलेलं आहे, ज्या प्रिय कुटुंबाने दिलेलं आहे प्रभू, या दानाचा स्वीकार तू कर प्रभू. या दानाकरवी तुझ्या गौरी राजासाठी याचा तू उपयोग होऊ दे. आम्ही तुझे आभार मानतो कारण की हे देण्यासाठी प्रभू तुझ्या प्रिय लेकरांना तू प्रोत्साहन दिलं, त्यांना आशीर्वाद दिला, त्यांचं सहाय्य केलं. तुझे आभार मानतो. तद्वरच देवबापा आम्ही विशेष प्रार्थना करतो जे प्रिय कुटुंब प्रभू या गृहसणाच्या निमित्ताने आलेले आहेत प्रभू, या सर्व परिसरामध्ये प्रभू, त्या सर्व परिसरातल्या सर्व तुझ्या प्रिय लेकरांसाठी, तुझ्या कुटुंबासाठी माझी प्रार्थना आहे देवबापा. येतपर्यंत तू त्यांना सहाय्य केलं, त्यांना आशीर्वाद दिला, त्यांचं कौटुंबिक जीवन तू आशीर्वादित केलं, त्यांचं काम, त्यांची सेवा सर्व काही तू आशीर्वादित केलं. तुझे आभार मानतो. विशेषतः आमच्या प्रिय मार्था का त्यांचं सर्व सहकारी, त्यांनासुद्धा तू सहाय्य केलंस, आशीर्वाद दिला. हे वर्षभर तू त्यांना सहाय्य केलं. तुझे आभार मानतो. मार्था कांना आरोग्य दिलं, त्या आईबद्दल तुझे आभार मानतो प्रभू. तद्वरच माझी प्रार्थना आहे जे प्रिय लेकरं त्यांच्याकडून सर्व हे जे दान दिलं प्रभू, त्यांनासुद्धा सर्व लेकरांना आशीर्वाद दे. त्यांच्या अभ्यासामध्ये तू त्यांना सहाय्य कर, त्यांना आरोग्य दे. आणि जे प्रिय आमचे मार्था का त्यांचं सहकारी, त्यांचं मदतनीस जे त्यांच्याकडे लक्ष देतात देवा, तू त्यांनासुद्धा सहाय्य कर, त्यांना आशीर्वाद दे. अशी माझी प्रार्थना प्रभू. येथे जमले सर्व आजूबाजूचे जे परिसरातले आमचे प्रिय कुटुंब आहेत प्रभू, या सर्वांना पुन्हा एकदा आम्ही तुझ्या कृपेच्या स्वाधीन करतो. त्यांना आशीर्वाद दे, आरोग्य दे आणि तू येऊपर्यंत देवबापा सर्व गोष्टीने तू त्यांना संपन्न कर. अशी माझी नम्र प्रार्थना आहे प्रभू. देवबापा आम्ही सर्व तुझ्या कृपेच्या स्वाधीन देतो. आजचा गृहसण सुरुवात होत असताना देवबापा तू आम्हाला आशीर्वाद दिला. तुझे आभार मानतो. उद्याच्या सभासुद्धा तू आशीर्वादित कर. येणाऱ्या सर्व सभा गृहसणाच्या तू आशीर्वादित कर. अशी नम्र प्रार्थना करतो. आम्ही सर्व तुझ्या हातात येतो. आमच्या प्रार्थना ऐकल्या देवबापा, आम्हाला आशीर्वाद दिला. तुझे आभार मानतो. येशूच्या प्रिय नावाने प्रार्थना करतो म्हणून तू ऐक. आमेन. बसा आपण. धन्यवाद. धन्यवाद पाळक साहेब. उद्यासाठी सूचना आहे, कृपा करून लक्ष द्या. उद्या दुधाळे शिवार या ठिकाणी ठीक सायंकाळी 7 वाजता आपली सभा होईल. सभेचे वक्ते सन्मान्य डेव्हिड मोजेस पाळक साहेब हे असतील. बुधवारची जी सभा आहे ती शहारोन या ठिकाणी जी होणार होती ती न होता एस चर्च नंदुरबार या ठिकाणी चर्चमध्ये घेण्यात येईल. कृपा करून बुधवारच्या सभेबद्दल आपण लक्षात घ्यावं. मी पुन्हा वाचतो. बुधवारची सभा शहारोन या ठिकाणी न होता एस चर्च नंदुरबार म्हणजे आपल्या स्थानिक चर्चमध्ये होणार आहे. या महत्त्वपूर्ण सूचना आपल्या सगळ्यांसाठी आहे. आता आपण कार्यक्रमाच्या समारोपाकडे, आजच्या सभेच्या समारोपाकडे जाणार आहोत. मान्य मार्था अक्कांनी केलेल्या विनंतीप्रमाणे जे प्रियजन या ठिकाणी बसलेले आहेत, आपण आपल्या जागेवरच बसा. आपणाला फराळ हा जागेवरच देण्यात येणार आहे, कारण की असं लक्षात आलं की आपण एकमेकांना भेटून फराळ न घेता अनेक वेळेला निघून जाणं असं होतं. तर त्यासाठी आताच या ठिकाणी फराळ वाटप हा
करण्यात येणार आहे. मग आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया, आशीर्वाद घेऊ आणि मग आजची सभा आपण संपवणार आहोत. तोपर्यंत आपण गृहसनाची मेणबत्ती प्रज्वलित करणार आहोत. तर गृहसनाच्या मेणबत्त्या आपल्या सगळ्यांकडे येत आहे. सगळ्यांना मेणबत्त्या मिळाल्यानंतर आपण आपल्या जागेवर उभं राहायचं आहे आणि आपल्या जागेवर उभं राहून मेणबत्ती आपण प्रज्वलित करू व आजचा गृहसन आपल्या मंडळीचा सुरू झालेला आहे. आपल्या गर्ल्स कॅम्पसच्या द्वारे येथूनच त्याची सुरुवात असताना दीप प्रज्वलित करूया, म्हणजेच मेणबत्ती प्रज्वलित करून आपण गृहसनाची सुरुवात करूया. बरं, ज्यांना ज्यांना मेणबत्ती मिळते आपण आपल्या जागेवर उभं राहू. मेणबत्ती घेऊन आपल्या जागेवर उभं राहू. आपण प्रार्थना करणार आहोत, सोबतच आपण फराळासाठी पण आशीर्वाद मागणार आहोत. सोबतच आम्ही चालू प्रकाशात पण गाऊया. आम्ही चालू प्रकाशात प्रकाशात प्रकाशात, आम्ही चालू प्रकाशात त्याच्या प्रकाशात, सैतान काय करू शकेल. प्रकाशात प्रकाशात अग्रे जोशी तो मिळेल त्याच्या प्रकाशात.
प्रिय प्रभू, या दीप प्रज्वलनाच्या सोबतच आम्ही आमच्या अंतकरणामध्ये आजच्या पवित्र वचनाच्या द्वारे दीप प्रज्वलित करतो, कारण की अतिशय पवित्र आत्म्याने परिपूर्ण असं हे तुझं पवित्र वचन आम्हाला प्रेरणा देतं. यासाठी की प्रभू, आता संधी असताना आम्ही आमच्या अंतकरणाचं दार उघडावं. जो ख्रिस्त आमच्या अंतकरणाच्या दारावर ठोकत आहे आणि म्हणतो की जो कोणी माझ्यासाठी दार उघडेल त्याच्यासोबत मी आज जाईन व भोजन करीन. प्रिय प्रभू, आज तू पाहुण्याची संधी आहे. गृहसनाच्या या पहिल्या सभेलाच प्रेरणादायक अशा तुझ्या पवित्र वचनाने तू आम्हाला भरलंस. वचन ऐकून त्यानुसार जीवन जगण्यासाठी येथे जमलेल्या आम्हा सगळ्यांना तुझी कृपा आणि अनुग्रह दे. सोबतच दे बापा, आम्ही सर्व मंडळी ह्या गृहसनाची सुरुवात या सुंदरशा मेणबत्त्या प्रज्वलित करून करीत आहोत. ख्रिस्ताचा प्रकाश आमच्या प्रत्येकाच्या अंतकरणात असाच तेवत राहो. येथे असलेली सर्व प्रिय कुटुंब, आमची सर्व मंडळी, आम्हाला तू आशीर्वादित कर. आजचे तुझे प्रियदास पवित्र वचनाची सेवा करणारे रेव्हरंड स्टीफन चोपडे पाळसाहेब यांच्यासाठी आभार मानतो. त्यांचं सेवा कार्य दे बापा आशीर्वादित कर व त्यांच्या सेवेमध्ये तू त्यांना अधिक आणि अधिक बहुगुणित कर. प्रभू, त्यांच्याद्वारे आजची ही गौरवी सेवा झाली म्हणून तुला आदर असो. सारा आदर मान महिमा प्रभू तुला असो. ही प्रार्थना तारणाऱ्या प्रभू येशूच्या नावाने केली म्हणून तू ऐक. आपण सर्व आपल्या जागेवर उभं राहू आणि प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणू. त्यानंतर आपले नियोजित वक्ते रेव्हरंड स्टीफन चोपडे पाळसाहेब आशीर्वाद देतील आणि मग या रात्री ईश्वरा गीत गाऊन समारोप करू. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडतो तशीच तू आमचे ऋण आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हा सर्व वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि बळ हे सर्व काळ तुझेच आहे. आशीर्वाद घेऊ. आणि आता आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती, पवित्र आत्म्याची गोड सहभागिता या गृहसनाच्या दिवसात इथे जमलेल्या आम्हा सर्वांबरोबर, ख्रिस्ताची मंडळी, देवाचं निवड इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्व काळापर्यंत असो. आमेन. सर्वांना सलाम. आपण एकमेकांना भेटून आजची भक्ती समाप्त करू. उद्याचं जे सायंकाळ दुधाळे शिवारची प्रार्थना आहे ते मंडळीचे पाळक मास्टर मनीष वळवी चालक पण करतील.